इंदोरीकर महाराजांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। इंदोरीकर महाराजांना एक मोठा आजार झालेला आहे। हे जेव्हा महाराष्ट्राला कळालं, संपूर्ण महाराष्ट्राला खूप दुःख झालं। हे खूप भयानक झालेलं आहे। महाराजांना आजार झाला आहे हे समजल्यावर लोकांना धक्काच बसला। आजार असतानाही महाराजांनी जनतेला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। जे लोक महाराजांच्या विरोधात होते ते हसू लागले, पण महाराज खचले नाही आणि त्यांनी त्यांचे कार्य चालूच ठेवले। या आजाराबद्दल महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे। ते म्हणाले, माझी मृत्यूशी झुंज चालू आहे। हे म्हणताच समोर बसलेल्या काही लोकांच्या डोळ्यात पाणी आले। काही दिवसांअगोदर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा साखरपुडा पार पडला होता। साखरपुडा महाराजांनी शाही थाटात पार पडला होता। तो पार पडल्यावर लोकांनी सोशल मीडियाद्वारे महाराजांवर टीका करायला सुरुवात केली। लोकांनी टीका केली की लोकांना सांगता साधे लग्न करा आणि स्वतः पैसे उधळतात। लोकांनी त्यांच्या मुलीच्या कपड्यावरही टीका केली। त्या टीकेमुळे महाराजांच्या डोक्याला ताण आला। ते एका कीर्तनात म्हणाले, माझ्या हृदयाच्या एका बाजूला सूज आलेली आहे, माझ्या छातीच्या नसांवर ताण आलेला आहे, माझी मृत्यूशी झुंज चालू आहे, तरीही मी कीर्तन करत आहे। आणि ते त्यांचे पुढचे कीर्तन करत राहिले आणि ते याच्यानंतरही कीर्तन करत राहणार। त्यांनी कीर्तन करत राहावे अशी लोकांची इच्छा आहे। असे महाराष्ट्राच्या लोकांची, संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांची इच्छा आहे। महाराज लवकर बरे व्हावे ही साऱ्यांचीच इच्छा आहे आणि त्यांनी लोकांना प्रबोधन करत राहावे, जगण्याचा मार्ग दाखवत राहावा अशी लोकांची इच्छा आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।